नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला उपवासाचे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड दाखवणार आहे. अगदी दुप्पट फुलणारे आपले पापड बनणार आहेत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग बघा किती भारी आपले बटाट्याचे पापड आलेत आणि यात तो साबुदाणा अगदी मोत्यासारखा चमकतोय. मस्तच. आणि आपले पापड अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असे आले आहेत. पापडासाठी मी इथे 1 किलो बटाटे घेतलेत. बटाटे स्वच्छ धुवून पिलरने आता आपल्याला साल काढून घ्यायची आहे. सगळ्या बटाट्यांची इथे मी साल काढून घेते. साल काढल्यानंतर त्यांना पाण्यात घालायचं आहे. आता बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. सर्वात जाड किसणी घेतलेली मी ते वरून खालपर्यंत असा बटाटा आपल्याला किसायचा आहे, जेणेकरून आपला किस हा जाडसर आणि लांबसरक येईल. याप्रमाणे मी सगळे बटाटे इथे किसून घेते. आणि आपल्याला आता किस हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. बटाट्यातला सगळा स्टार्च आपल्याला काढून टाकायचा आहे. अगदी 4-5 वेळा मी इथे किस धुवून घेते. हळुवारपणे इथे किस असा धुवायचा आहे आपल्याला. अगदी पांढरं शुभ्र पाणी होईपर्यंत आपल्याला किस धुवून घ्यायचा आहे. यामुळेच आपले पापड पांढरे शुभ्र होतात. आता इकडे मी कढईत पाणी उकळायला ठेवलेलं होतं. किस त्याच घालायचं आहे उकळत्या पाण्यात आणि 3 ते 4 मिनिटानंतर किस खालीवर करून घ्यायचा आहे, जेणेकरून किस हा सगळीकडे शिजेल. आणि आपल्याला 80% इथे किस शिजवून घ्यायचा आहे. बघा लगेच तुटतोय तो आणि ट्रान्सपरंट होतो किस शिजल्यानंतर हलकासा. आता मी चाळणीत किस काढून घेते. आता मी इथे 250 ग्रॅम साबुदाणे 4 ते 5 तासासाठी भिजत घातले होते. अगदी मऊसूत साबुदाणा आपला भिजलेला आहे. तो एका चाळणीत मी काढून घेते. साबुदाणा पसरवून घेते या प्रकारे. आता हा साबुदाणा आपल्याला 10 ते 12 मिनटं वाफवून घ्यायचा आहे. वाफवल्यानंतर साबुदाणा ट्रान्सपरंट आणि पांढरा शुभ्र होतो. बघा आपला साबुदाणा वाफवला गेला आहे. 10 मिनिटानंतर थोडंसं थंड पाणी मारायचं आहे आणि साबुदाणा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे. अगदी बघा पूर्ण दाणे दाणे त्याचे मोकळे होतात या प्रकारे. आता परातमध्ये मी किस घेतला आहे वाफवलेले साबुदाणे, मिरचीची पेस्ट आणि चवीनुसार मीठ. आता आपण मिक्स करून घेऊया. खालीवर करून घ्यायचं आहे आणि मिरची आणि मीठ सगळीकडे लागेल. अगदी हळुवारपणे हे सगळं आता मी मिक्स करून घेते. आणि आता एका शीटवर आपल्याला पापड बनवून घ्यायचे आहेत. चमच्याच्या मदतीने बघा हळुवारपणे आपल्याला अगदी गोल आकार करून पापड इथे बनवायचे आहेत. आणि हे पापड अगदी जाडसरच ठेवायचे आहेत. सुकल्यावर पापड अगदी बारीक होतो, म्हणून सुरुवातीला जाड ठेवायचे आहेत. आणि संध्याकाळी हा पापड अर्धा सुकल्यानंतर पलटी करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी सगळे पापड इथे करून घेते. आणि 3 ते 4 दिवस कडक उन्हात सुकवून घ्यायचे आहे. बघा किती बारीक असे पापड आपले बनलेले आहेत. आकार बघा किती छान आलेला आहे. मी आता तुम्हाला तळून दाखवते. बघा दुप्पट नाही तर तिप्पट चौपट आपला पापड हा फुललेला आहे. बघा मस्तच. आणि यात साबुदाणा बघा किती मोत्यासारखा चमकतोय. मी तुम्हाला 2 ते 3 पापड आता तळून सुद्धा दाखवते या प्रकारे. अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे पापड आलेले आहेत आणि पांढरे शुभ्र. हीच बघा आपला किती पांढरा शुभ्र आलेला आहे. मस्तच. या प्रमाणामध्ये पापड नक्कीच करून बघा. बघा किती भारी आपले पापड बनलेले आहेत. अगदी नरम आहेत. तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.